नमस्कार मंडळी, सर्वांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल आमचा प्रवास काय आहे तो. तरी पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही चाललो आता कोल्हापूरला. तर निघायचं होतं आम्हाला 11 वाजता. निघेपर्यंत 12 वाजले. 12 वाजून 1 मिनिटांनी जस्ट आम्ही निघालेलो आहोत. तर चालूया पुढे. तर आता आम्ही हायवेला आलो आहे. पनवेलचं टोल नाका आहे हा. पनवेल म्हणजे जो हायवे, जो एक्सप्रेस हायवेला लागायच्या आधी सायन पनवेल हा टोल नाका फ्री आहे आपल्याला, म्हणजे सगळ्यांना फोर व्हीलरसाठी. तर हे सगळे गाड्या पुणे एक्सप्रेस आहे, पुण्याच्या गाड्या आहेत. पुणे कोल्हापूर एक्सप्रेसच्या आधी सगळे पॅसेंजर भरायला. तर आता आम्ही आलेलो यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर. आपले स्वागत आहे आणि तुमचं पण आमच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. पुणे एक्सप्रेस अशा रीतीने आम्ही हायवेला आलेलो आहोत. मला ना रात्रीचा प्रवास करायला खूप आवडतो, कारण काय पूर्ण लाईट्स असतात. थोडी भीती पण असते, कधी कोणासमोरचा किंवा आपल्या मागून येणारा काही झोपेत काय होईल काय सांगू शकत नाही. पण काय होतं माहिती आहे की रात्रीचा प्रवासाला एवढी मजा येते की ट्रॅफिक नसतं मेन म्हणजे. त्याच्यामुळे थोडं मला रात्रीचा प्रवास करायला छान वाटतं आणि तशी सवय आहे मला जागा राहायची, त्याच्यामुळे होऊन जातं. स्वामी ट्रॅव्हल्स. तर आम्ही आता आलेलो आहोत पहिला बोगदा. 80चं स्पीड लिमिट आहे. त्याच्यामध्ये कॅमेरा आहेत का माहिती नाही. म्हणजे गाडी आहे कोणती, शेवरलेट सेम फॉर्च्युनर वाटते मागून. पुढून खूप वेळा बघितले मी, पण मागून आज पहिल्यांदा बघते तर मला ही सेम फॉर्च्युनर वाटते. फॉर्च्युनर ती आहे नाही. ये बाबा, पाठून नुसतं लाईट देतोय मगातपासून. मी 80च्या वरती जाणार नाही. मस्त वाटतं असं, एकदम छान वाटतं रात्रीची अशी ड्रायव्हिंग करायला. छोटे छोटे लाईट आहेत, आपण आहे, गाणी आहेत. मी गाणी बंद केली कारण कॉपीराईट येतं माझ्या प्रत्येक व्हिडिओला. आणि पावसाने हलकी सुरुवात केलेली आहे, म्हणून गाड्या आता आम्हाला खूप स्लो चालवाव्या लागतील. कारण काय ना की पहिल्या पावसात जर रोडवर असं ऑइल वगैरे पडलं असेल ना तर खूप भीती वाटते. गाड्या ब्रेक लागत नाही सिस्टम. आणि त्यात ते हा पुणे एक्सप्रेस हायवे सगळे एकदम सुसाट असतात. पहिल्या टोल नाक्यावर तुमचं सर्वांचं आगमन झालेलं आहे आणि आम्ही पहिला टोल नाका खालापूर ते पोचलेलो आहोत. महाराष्ट्रामध्ये नाही, आज ह्या पुणे एक्सप्रेसला ना किती पण मोठे टोल बांधले ना ट्रॅफिक हे होणारच आहे. मला कायम ट्रॅफिक भेटतं. 15 ते 20 मिनटं आमची इथे जातात. हे आता नवीन चालू केलं. हे चालू केलं की माहिती नाही, बघू तरी. ये बापा, जागा केवढ्या पण मोठ्या केलं ना, जर तुमचं जी सिस्टम आहे जी फास्टॅगसाठी जी आहे ना, हे यांची कामच करत नाही. गर्दीत मशनी कामं करत नाही, त्याच्यामुळे यांना ट्रॅफिक होतं. एवढे मोद लावून पण तुमचं जर ट्रॅफिक होणार असेल तर मतलब काय ना एवढा खर्च करून. पहिली रस्त्याची क्वालिटी चांगली होती, म्हणजे जे पहिला पुणे एक्सप्रेस होता, गाडी अशी हे नव्हती, झटके मारत नव्हती किंवा आदर जम्प करायची नाही. आताच्या जेवढे मध्ये नवीन पॅच मारले आहेत ना, पूर्ण गाडी जम्प होते, म्हणजे गाडी अशी हलत राहते. पहिलं असं जाणवायचं नाही आपल्याला की बाबा हे बघा चालू झालं ट्रॅफिक. हे ट्रॅफिक आहेच, हे तर आहे. आता ह्याच्या पुढे मला घाटातली भीती आहे, कारण का मी 2-3 वेळा रात्रीचा प्रवास केला आहे लोणावळा घाटात. कायम ट्रॅफिक. 1 तास आमचं कंपल्सरी जाणं आहेच. 1 तास पाऊण तास तुमचा ट्रॅफिकमध्ये जाणार. ज्याने प्रवास केलाय ना त्यांना माहिती असेल. भाई लोणावळा घाटातली रात्री दिवसाचं पण आता काय प्रॉब्लेम कळत नाही भाई, हमेशा ट्रॅफिक असतं तिकडे.
क्या प्रॉब्लेम है यार, ये दुःख काय खतम नाही होता बे. बघा लिटरली इथं ना मी खूप लांब आहे अजून, जवळजवळ माझ्या इथून ना 100 ते 200 मीटर टोल नाका अजून लांब आहे. काय होतास तू, काय झालास तू, अरे वेड्या मुला, असा कसा झालास तू. तर मित्रांनो तुम्हाला सांगितलं ना, कारण काय लिटरली 15 ते 20 मिनटं तिकडे गेलीत आमची. मी काय व्हिडिओ एवढा वेळ चालू ठेवणार होतो म्हणून बंद केला. तिथे त्याला विचारलं, म्हटलं काय टोल बिल फ्री आहे की नाही, एवढा उभा राहिलो. बोल तू काय नाही व्हायला तो काय, यांना अशा लोकांना राज टाईप टाकलेच पाहिजे रे, रोकठोक. एक असा विचार चाललाय, झेंडा ठेवू गाडीमध्ये. आणि पाहतो तर काय नवीन लाईटी लावल्या आहेत घाटामध्ये, छान वाटतं. पहिले एकदम काळो काळो असायचा, आता लाईट लावले. ही लोणावळ्याच्या घाटामध्ये गाडी माझी चालली चालली. हे मोठमोठ्या गाड्या असतात त्यांची पाठी शायर लिहिलेली असते ना, ती वाचायला लय मजा येते. रस्ता पहिलं 3 लेन होता, आता मोठा केला, 1 2 3 4 तरी 5 लेन चालू आहेत. ये अपना महाराष्ट्र है, ये इंडिया है. 4 लेन का हो 5 लेन का, उधर 2 लेन और एक्स्ट्रा लगती ही लगती है. अशी सिस्टम आहे आपल्याकडे. जागा भेटली की घुसवायची, जागा भेटली की घुसवायची. लेन वगैरे सिस्टम सगळी अपनी नीचे होनी चाहिए. पण छान वाटतं लाईटी लावले बघा, एक कॅमेरा आले की सगळीकडे कॅमेरे लावलेत. ते कॅमेरे घातक वाटतात मला, कारण का भाई एका टायमिंगला शॉट स्नायपर शॉट घेऊन असे उभे असतात ना, तसेच आहेत. XCV 700 काश मैं भी ये ले पाता. घेऊ आपण नक्की घेऊ. तुमचं सपोर्ट राहू दे असाच आम्हाला. एक दिवस आपण ह्या गाडीमधून पण व्हिडिओ बनवू, शब्द आहे आपला. लोणावळ्याच्या घाटामध्ये कोणी कोणी इथला प्रवास केलाय मला सांगा रात्रीचा, आणि त्याला प्रत्येक वेळी ट्रॅफिक भेटलंय. मला तर कंटिन्युअसली ट्रॅफिक भेटतं. मलाच भेटतं की सगळ्यांना भेटतं मला नाही माहिती, पण मला हमेशा कायम या लोणावळ्याच्या घाटात रात्रीचं 12 नंतर आला पूर्ण ट्रॅफिक. मला दाखवतो पुढे, बघा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मग समजेल तुम्हाला. कारण का कंटेनरची लेंथ आहे ना, ती लेफ्ट साईडची एक त्यांना दिलेली आहे. ॲटलिस्ट तुम्ही 1 किंवा 2 लेन पकडून चालला. भाई हे पूर्ण लेन जसा घाट क्रॉस करून वरती आलो, पावसाने सुरुवात केली. बारीक बारीक पावसाने चालू केलं. याच्या आधी पण पाऊस लागून गेलाय, कारण का रस्ता बऱ्यापैकी ओला होता. तर मित्रांनो आम्हाला ट्रॅफिकमध्ये एवढं घाटामध्ये माझ्या जवळजवळ मी 1:30 वाजता लोणावळ्याच्या घाटाच्या खाली होतो. वरती येईपर्यंत मला जवळजवळ 2:45 झाले. म्हणजे 1 तासाच्या वरती गेला माझा याच्यामध्ये. कारण का तिकडे लेन शिस्त काही नाही पाहिलं. म्हणजे जर दिवसाचे असेल तर पोलिसांच्या ह्याने थोडे 1 लेन खाली तरी ठेवतात. रात्रीचं तसं काही नसतं. तर तुम्ही रात्रीचे असेल तर 1 ते 1.5 तास तुम्ही घाटाचा एक्स्ट्रा पकडून चालला. पावसाने आपली बाजी जिंकलेली आहे. पाऊस जास्त लागतोय. सेफ कॉलेजची मला जाम भीती वाटते. कारण काय जे काही सुरू होतात, मेरा दिल ऐसा धक धक होने लगता है. पहिला पाऊस पडल्यावर जो सुगंध येतो ना, एक नंबर. मी जो आता पूर्ण खिडक्या ओपन करून
गाडी चालवायची मजा घेत होतो. एवढं सुगंध, हा हा हा, एक नंबर, लाजवाब, काय बोलू. वाजून 43 मिनिटं झाली. 2:45 आम्हाला पुण्यातच झाले. 12 वाजता निघालो. म्हणजे पुण्यात अजून आम्ही घाट क्रॉस केला. म्हणजे अजून आम्हाला पुण्यामध्ये आम्हाला 3 वाजणार. म्हणजे आम्हाला कोल्हापूरला पोचायला 7 वाजतील. मे बी नाही, कन्फर्म. आणि पुण्यामध्ये पोचलो आहोत आम्ही. पुण्यामध्ये एवढा पाऊस लागला ना, एवढा पाऊस, खतरनाक पाऊस लागला आहे. तुम्हाला दिसत असेल साईडला एवढं पाणी साठलं आहे ना, असं की वाटतं मी पावसामध्ये गाडी चालवतो. मे महिना हाच नाही, आज मे जवळजवळ 18 तारीख किती आहे, 15 आहे, 16 तारीख आहे, सॉरी 16 तारीख आहे आणि पाऊस एवढा लागतोय हे मी पहिलं कधीच पाहिलं नव्हतं. पुण्यात तिथं काय जेव्हा लँड्रॉड एक दिवस येणार आम्ही तुझ्या पण शोरूममध्ये. इच्छा तर खूप आहे, तो मेहनत जारी है. एक दिन मुझे भी लेके जाएंगे हम वहाँ से गाड़ी लेके. खतरनाक पाऊस लागला आहे. एवढा पाऊस म्हणजे आम्ही बरोबर घाटात असताना पाऊस इकडे चालू होता. हलके हलके शहारे. पावसाचं किती लोकांचं नुकसान करतोय तुला माहीत आहे का? मला बरेच लोकांनी सांगितलं वाईड अँगलमध्ये शूट कर, वाईड अँगलमध्ये शूट कर. वाईड अँगलमध्ये काय होतं ना, माझं एवढं कॅमेरानं क्लिअर हे पकडत नाही, थोडं ब्लर वाटतं. मी चेक केलं पण तरी पण मी छान वाटतं जरा, कारण का गाडीचं पूर्ण हे येत नाही. कारण का मी गाडी चालवताना ना थोडं हे करतो, मला माहिती आहे. वाकड ब्रिजला आलेलो आहोत आम्ही. इच्छा आहे माझी इथे चहा प्यावी, पण इथे चहावाले नको, पुन्हा क्रॉस करूनच चहा पिऊया आम्ही. पण मी पहिलं मला वाटलं की तिकडे आग वगैरे लागली आहे, पण तिथे लोकांनी शेकोटी पेटवली. भाई पुण्याची लोक काय करतील त्याचा काहीच भरोसा नाही. पुण्यामध्ये पण मेट्रो ब्रिजचं काम चालू आहे, प्रगती प्रताप तर काय म्हणतात ते तसं तशापैकी. पण पुणे खूप डेव्हलप झालं आहे पहिल्यापेक्षा. मी ॲक्च्युली ड्रायव्हिंग चालू केली 2014 पासून. हे काय चांदणी चौकात आलं आपण आता. चांदणी चौक पहिलं नॉर्मल होतं, असं एक वरून ब्रिज जायचं, एक डायरेक्ट असं एक लेफ्टला उतरला की. आता बघा आता 2 ब्रिज. आता कन्फ्यूज व्हायला होतं, पण छान वाटतं आता पहिल्यापेक्षा. पण ट्रॅफिक मुंबईसारखंच झालं. पहिलं मग पुण्याला एवढं ट्रॅफिक नसायचं, पण आता खूप ट्रॅफिक व्हायला लागला पुण्याला. आता आम्ही रात्रीचे चाललो पण आम्हाला ट्रॅफिक नाही. बघा रात्रीचं त्याला पण पाऊस बघा किती पडलाय. साईडला तुम्ही पाणी दिसत असेल, पाणी पडलंय ना. कात्रज बोगदा.
आम्ही पोहोचलो साताऱ्यामध्ये. साताऱ्याच्या टोल नाक्याच्या पुढे आलो जरा चहा प्यायला. राजू चहा वाटे 4:45 झाले म्हणून चहा प्यायला थांबलो. अरे बैलगाडी आहे, बैल आहेत सॉरी बैलगाड्या नाही बघू ते. बैलाची जोडी राजू चहावाले. 4:45 झाले. सकाळी सकाळी सूर्यदेवताला नमस्कार करून आजच्या दिवसाची सुरुवात करूया. तर जस्ट आम्ही पोचलो आता कराड. कराडच्या सातारा क्रॉस करून कराडमध्ये आहोत. एवढं ट्रॅफिक नाही म्हणू शकत, डायव्हर्जन भरपूर आहेत. रस्त्याचं काम चालू आहे आणि एवढं खतरनाक काम चालू आहे की हर 500 मीटरवर एक डायव्हर्जन, हर 500 मीटरवर 40, 50, 60, 70 पर्यंत गाडी गेली की पुन्हा डायव्हर्जन आला. काय करू मी विचार केला की सकाळीच मस्त जाऊन मस्त असं आंघोळ करून लगेच झोपायचं, 9-10 वाजता उठून मग बाकीचं इकडे तिकडे फिरायचं. पण नहीं हो सकता. हमने सोचा अगर हो गया तो बस हो गया. क्या यार, सकाळ सकाळी लागलाय डोळा. जुना रस्ता खूप चांगला होता रे. आमचा मुंबई गोवा रोड पण छान होता, बेंगलोर हायवे पण खूप छान होता. पण ना, ह्यांना ब्रिज टाकून रस्त्याचं कामच करायचं असतं. गुड मॉर्निंग कोल्हापूरकर. तर आम्ही आता पोचलो कोल्हापूरमध्ये. तर मी काय केलं, जेव्हा कोल्हापूरचा जो मेन गेट आहे ना तिथं आपल्याला आहे सहर्ष स्वागत आहे तुमचं, आणि मी व्हिडिओ चालू केली यार, चालूच नाही झाली. नंतर बघितलं यार शूटच नाही झालं, म्हणजे चालूच नाही केलं शूट. ऐसे कैसे यार, ऐसी इतनी बड़ी भूल मैं कैसे कर सकता हूँ. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. इथं एक गणेश मंदिर आहे छोटंसं. कोल्हापूर सिटीमध्ये सर्वांचं आपल्या मनापासून स्वागत आहे. सकाळी झालं म्हणून एवढं शांत आहे, नाही तर कोल्हापूर एवढं शांत कधीच नाही भेटलं बघा मला. रिक्षावाले आहेत नाही, तो मला खूप मिस केला. तो शॉट मला घ्यायचा होता मी, आणि जेव्हा कोल्हापूर यायचे 11 किलोमीटर आधीपासूनच मी गेला, मला तो शॉट घ्यायचा आहे. आणि मी ब्रिज खाली येऊन भले त्या गाडी आली म्हणून थांबून मी व्यवस्थित कॅमेरा सेट केला. तिथे गेल्यावर मी चालू करणार यार असं म्हटलं आणि चालू नाही केलं मी. शेट, सकाळी मी एवढं हे नाही केलं, शूट नाही करू शकलो. सो बॅड. नमस्कार मंडळी. तर आम्ही आता पोचलो कोल्हापूरमध्ये, त्या इलावद्या मित्राच्या घरी. कसलं भारी वाटते क्रिकेट ग्राउंड. या बाय. आतमध्ये काय आलं. काजू फॅक्टरी आहे.